आकाशगंगेच्या दूरवर अप्सरांचा ग्रह एका शाश्वत धुक्याने झाकलेला होता. एक चित्तथरारक सौंदर्याचे ठिकाण, जिथे नद्या चमकणाऱ्या अमृताने वाहत होत्या. पण या दुर्दैवी दिवशी आकाशात एक गडद भुवरा दिसल्याने शांतता भंग पावली. कृष्णविवरातून एक राक्षसी प्राणी, दुष्ट काळा ड्रॅगन, बाहेर पडला. त्याचे खवले शून्याइतकेच गडद होते. ड्रॅगनच्या ज्वलंत श्वासाने जमीन जळून खाक झाली आणि त्याच्या गर्जनेने ब्रह्मांडात गडगडाट झाला. ड्रॅगनच्या दुष्ट उपस्थितीने त्यांचे जग भस्म करण्याची धमकी दिली तेव्हा अप्सरा भीतीने थरथर कापू लागल्या. संकटाचा आवाज ऐकून आकाशगंगेचा रक्षक, पराक्रमी इंद्र अप्सरांवर उतरला. त्याचा रथ, वाहन, ताऱ्यासारखा चमकला आणि त्याचा निळा गडगडाट, वज्र, ऊर्जेने भरला. आकाशाच्या देवाने विनाशाचे निरीक्षण केले आणि त्याचे डोळे दृढनिश्चयाने पेटले. इंद्र युद्धात उतरला. त्याच्या विजांनी विद्युत रोषाचा एक प्रवाह सोडला. काळ्या ड्रॅगनने राक्षसी अग्नीचा स्फोट घडवून आणला, परंतु इंद्राची शक्ती अतुलनीय होती. विजांनी त्याच्या हातात नाच केला, अचूकतेने ड्रॅगनवर प्रहार केला, त्याची शक्ती कमी केली. ड्रॅगनच्या ज्वाला मंदावल्या आणि इंद्राने तो क्षण ताब्यात घेतला. एका जोरदार गर्जनेने त्याने शेवटचा प्रहार केला, ड्रॅगनच्या संरक्षणाचे तुकडे केले आणि त्याला अथांग डोहात कोसळले. इंद्र विजयी झाला तेव्हा अप्सरा जल्लोष करत होत्या. त्याचे स्नायूंचे रूप शक्ती आणि शौर्य पसरवत होते. आकाश स्वच्छ झाले आणि ग्रहाचे सौंदर्य पुनर्संचित झाले. अप्सरा विस्मयाने इंद्राकडे पाहत होत्या. त्यांचा तारणहार आणि त्याच्या शौर्याच्या कहाण्या विश्वात कायमच्या प्रतिध्वनीत राहतील. इंद्र हसला, त्याचे डोळे चमकले आणि शून्यात गायब झाला. अंधाराच्या शक्तींपासून आकाशगंगेचे रक्षण करण्यास सज्ज झाला.